बाप्पा, कसं सांगू तुला आमच्या काळजाची हुरहुर। चुलीतील लाकडं जशी आतल्या आत कोळसा होऊन जळतात, तशी आज प्रत्येक गरिबाच्या घरची माऊली आतल्यात जळते। सकाळी डोळे उघडले की देवाच्या पाया पडण्याआधी नजरेसमोर गॅसची शेगडी अन रिकामा तेल मिठाचा डबा येतो। कपाळाला हात लावून विचार करावा लागतो की आज पोराबाळांच्या तोंडात 2 घास घालायचे कसे। गरिबाच्या नशिबाला सुखाचा घास मिळणं इतकं कठीण का व्हावं? ज्या माऊलीनं कधी कुणापुढे हात पसरले नाहीत, ती आज किराणा दुकानावर उधारी मागताना डोळ्यातलं पाणी पदरानं लपवते। बाजारात जावं तर महागाईचा असा काही सुळसुळाट सुटलाय की वाटतं माणसानं जगावं की मरावं। आमचा हा काळजाचा आक्रोश, ही डोळ्यातली आसवं कुणाला तरी दिसणार आहेत का, की आमच्या नशिबाचा हा कोळसा असाच धगधगत राहणार? गेल्या काही महिन्यांपासून गरिबाच्या संसाराला महागाईची अशी काही आग लागली आहे की विचारूच नका। ज्यावर आपण जेवण बनवतो त्या सिलेंडरचा भाव आता पुन्हा वाढलाय। सर्वसामान्य लोकांच्या पदरात काय पडलं तर फक्त महागाईचे चटके। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मागील मे महिन्यांपासून तब्बल 4 वेळा वाढ झाली। 15 मे रोजी पहिली मोठी कुऱ्हाड कोसळली, जेव्हा इंधन थेट 3 रुपयांनी महागलं। तिथून सुरू झालेलं हे मरण थांबायचं नाव घेईना। 19 मे रोजी पुन्हा 90 पैशांची वाढ झाली। 23 मे रोजी तिसऱ्यांदा इंधन महागलं आणि 25 मे रोजी तर हद्दच झाली, जेव्हा एकाच फटक्यात 2.5 रुपयांहून अधिकची वाढ झेलावी लागली। अवघ्या 2 आठवड्यांमध्ये पेट्रोल डिझेल तब्बल 7.5 रुपयांनी महागलं। ही आग शांत होते न होते तो जूनच्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलेंडरनंही इंगा दाखवला। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत एकाच वेळी 29 रुपयांची वाढ करण्यात आली। आधीच मार्च महिन्यात गॅस 60 रुपयांनी वाढला होता आणि आता पुन्हाही 29 रुपयांची झळ बसल्यानं गॅस सिलेंडर गरिबाच्या आवाक्याबाहेर गेला। या दरवाढीमुळं सर्वसामान्य महिलांचं कंबरडं पार मोडलंय। खेड्यापाड्यातील माऊलीला विचारा, संसाराचा गाडा हाकताना तिच्या नाकात कसा दम येतोय। गॅस सिलेंडर महागल्यानं कित्येक घरांमधल्या शेगड्या आता शोभेच्या वस्तू बनल्या आहेत। गावातल्या बायका पुन्हा एकदा डोक्यावर लाकडाची मोळी वाहून आणण्यासाठी जंगलात पायपीट करू लागल्या आहेत। तोच जुना काळा धूर, तीच डोळ्यांमध्ये होणारी जळजळ आणि तोच खोकला गरिबाच्या पाचवीला पुजलाय। पेट्रोल डिझेल महागल्यानं फक्त गाड्या चालवणं महागलं नाही, तर एसटीचं भाडंही वाढलंय। भाजीपाल्याची वाहतूक महागली आणि किराणा सामानाचे भाव तर गगनाला भिडलेत। दुकानात गेल्यानंतर 100 रुपयांची नोट अशी विरून जाते की हातात 2 वस्तूही धड येत नाही। घरात धान्याचा दाणा नसताना आणि गॅस संपलेला असताना जी हतबलता येते ती फक्त एका आईलाच समजू शकते। गावातल्या पारावर विहिरीवर पाणी भरताना प्रत्येक माऊलीच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडतं की सरकारनं आम्हाला उज्ज्वला योजनेची स्वप्न दाखवून गॅस तर दिला, पण आता तो भरायचा कुठून? महिला म्हणतात की मतांच्या वेळी आमच्या पाया पडणारे नेते आता आमची ही दुरवस्था पाहायला का येत नाही? महिलांचा हा राग आता शांत बसणार नाही। त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याचं रूपांतर आता संतापात होऊ लागलंय। रोजच्या जगण्यासाठी होणारी ही धडपड आणि हक्काच्या 2 घासासाठी करावी लागणारी वणवण सर्वसामान्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहते। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा पुरवठा विस्कळीत झालाय अशी परिस्थिती आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अजून वाढण्याची दाट शक्यता आहे। इंधन महागलं की देशातील महागाईचा भडका आणखी उडणार, हेही उघड आहे। सामान्य माणसाच्या खिशाला आणखी मोठी कात्री बसणार। व्यापारी आणि दुकानदारही हतबल झालेत, कारण माल आणायचा खर्च वाढल्यानं त्यांनाही किमती वाढवाव्या लागतायत। काही गावांमध्ये आणि वाड्या वस्त्यांवर तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की खिशात 2-2 हजार रुपये असूनही लोकांना गॅस मिळायला तयार नाही। पैसा फेको तमाशा देखो अशी म्हण आहे, पण इथं गरिबांना हक्काचे पैसे हातावर ठेवूनही वेळेवर गॅस सिलेंडर घरी येत नाही। काळा बाजार करणाऱ्यांनी आणि साठेबाजांनी असा काही सुळसुळाट मांडलाय की गरिबाच्या तोंडचा घास हिरावून घेतला जातोय। 2000 रुपये म्हणजे एका मजुराची आठवड्याची कमाई असते। ती संपूर्ण कमाई गॅसवर फुंकायला सामान्य माणूस तयार आहे, कारण पोटाची आग मोठी असते। पण इतके पैसे देऊनही जर सिलेंडरसाठी एजन्सीचे उंबरटे झिजवावे लागत असतील तर मग या व्यवस्थेनं सर्वसामान्यांची क्रूर चेष्टाच मांडली आहे असं म्हणावं लागेल। आता लोकांनी काय करायचं? उपाशी राहून मरण पत्करायचं की या महागाईच्या आणि भ्रष्टाचाराच्या दळणात स्वतःला झोकून द्यायचं? आज हाच जळजळीत प्रश्न आज प्रत्येक माय माऊलीच्या डोळ्यात दाटून आलाय। घरात लहान लेकरं भुकेनं व्याकुळ होऊन रडत आहेत, तेव्हा त्या आईच्या काळजाचा तुकडा पडतो। गॅस संपलाय,
दुकानात उधारी मिळेनाशी झाली आहे. अशावेळी त्या माऊलीनं कुणाकडे पाहायचं? सरकारनं तर मोठमोठ्या घोषणा करून गॅसच्या शेगड्या घरात दिल्या, पण आज त्याच शेगड्या धुळीत पडू नये. भुकेल्या पोरांना समोर ठेवून आणखी किती दिवस या चांगल्या दिवसांची वाट पाहायची, हाच मोठा प्रश्न आहे. ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलन आणि गॅस सिलेंडर डोक्यावर घेऊन महिला रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. जर सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून पेट्रोल, डिझेल आणि गॅसवरील कर कमी केले नाहीत तर सर्वसामान्यांचं जगणं असह्य होईल. पुढं काय होईल हे काळच सांगेल. पण सध्या तरी गरिबाच्या चुलीतील लाकडं आणि माऊलीचं काळीज दोन्ही सारखेच जळतायत, हे मात्र नक्की.